अरे राम राम रे बोट्यो, काय म्हणता भाऊ? तुम्हाला विचार पडला अशी ना, इथे माणूस इतक्या लवकर कसा उठला? तर उठलो बाई फटकन. तुम्हाला तर माहितच आहे, सगळ्यात पहिले जावं लागते बा आपल्याला मातारानीचे दर्शन घ्यायला. आलोन बाई मंदिरातून घेऊन घेतले मातारानी दर्शन. हा आला विषय आपला उठ्यावर. तर आज आहे ना भाऊ आपल्या खेबडीचा बर्थडे, म्हणजेच त्या अधिराचा बर्थडे. तर मग आपल्याला लवकर जावंच लागते. आणि तिथं जाऊन काय पाहतो रे बा, इथं तर सगळं डेकोरेशनची तयारी व्हायला ना रे बहीण. बाहेर जाऊन पाहतो तर काय रे बा, टेबल लागले होते का जेवणाची तयारी व्हायला? बा जेवायला बसतात की काय डायरेक्ट? हे काय पाहतो रे बा, हा गोडी कोण आहे? अरे हा आपला मोठा भाई आहे रे भाऊ. मग काय आलोन गड्याला घेऊन डायरेक्ट चौकात, कारण आपल्याला घ्यायचा होता हार. मग काय भाऊ, मोठा भाईची तयारी झाली होती ना रे भाऊ. आपण बा तू कैकले जा म्हणजे तयारीच राहिली ते भाई आपली. मग काय आपली गाडी म्हणे भाऊ मला भूक लागली. म्हटलं काही विषय का, चाल ना तुले पाजून देतो पेट्रोल. नितर येऊन काय पाहतो रे बा, जिचा बर्थडे आहे ते तर मोबाईल पोर राहिले, बाकी सगळे वाट पोर राहिली. मग भाऊ मारली न आईन बाबा सोबत आपल्या हजेराबाईनं एंट्री. बापा रे खतरनाक तयारी केली न आजी ना. मग काय भाऊ आपण ना केक बी कापून घेतला न खतरनाक पैकी. मग काय आपलं काय जेवायचाच कार्यक्रम असते, पण त्याच्या पहिले काय आम्ही दोघांना लाभवला न केक डायरेक्ट घरात दोघांना उडवून टाकला न. दोघे विषयच नाही आहे. मग काय आज तर बुक पाटलाचा काही विषय नाही आहे. पाटीलला फक्त गुलाबजामुनच खाऊ घालायला लागतं. अरे हे काय पाहतो रे बा, हा पाहणार बाई मोठा बाई बसलाय बाबा जेवायला. काही आवाज गिवाज देणं असते की नाही रे भाऊ? मग काय आपण वाट पाहतो काय, घेतला नाही कृष्णात आले सोबत आणि आपण बसून गेलो जेवायला, कारण भूक जेवढी लागली होती भाऊ. मग काय प्रज्वललाही आपल्या बाजूने होता आणि हा कार्यकर्ताही होता. जून घेतलं बोन. आज काय झालं रे बा, जाऊ द्या बोट, उद्या सांगितले काय झालं. तर आजसाठी एवढंच, भेटू आपण उद्या तिथपर्यंत. जय माता राणी.